हॅलो नमस्कार. आणि आज आहे आमच्या गावची जत्रा. ॲक्च्युली आज नाही, 2 दिवस झाले सुरू होऊन, पण आता म्हटलं गर्दी कमी झाली असेल तर देवाचं तिथले आमच्या इथे खंडोबाची जत्रा असते, तर म्हटलं खंडोबाचं दर्शन करून येऊयात. आणि आईला आणि मला नेहमी सवय आहे, लहानपणीपासून आम्ही दोघी जत्रेत जातो. खूप काही घ्यायचं नाही आहे, कशात बसायचंही नाही आहे, पण असंच गावची जत्रा आहे म्हणून थोडासा फेरफटका मारून येऊयात आणि असंच थोडेफार जर काय वाटलं तर छोटी मोठी शॉपिंग करूयात. आणि जे काय करेल मी ते तुमच्यासोबत शेअर करेलच. ॲक्च्युली राघवला घेऊन जायचं होतं आम्हाला, पण थोडासा चेंज इन प्लॅन झाला आणि राघव आणि त्याची मम्मी पप्पा म्हणजेच भैया बहिणी संध्याकाळी जाणार आहेत, त्यामुळे मी आणि आई चालले आत्ता. तर आपण जाऊयात आत्ता जत्रेमध्ये आणि काय काय आहे आमच्या गावच्या जत्रेत मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आज बऱ्यापैकी गर्दी कमी झालेली आहे, कारण 3रा दिवस आहे. आणि जत्रेत काही असो नसो ह्या तांब्याच्या गोष्टी म्हणजे मी लहानपणीपासून बघते की हा मिळता म्हणजे मिळताच, आणि मी दरवर्षी ह्यातनं काही ना काहीतरी घेत असते. पंचधातूची अंगठी तर मी नाही घेते म्हणजे घेतेच. आणि त्यानंतर पुढे आहेत छोटे मोठे असे स्टॉल. सगळे स्टॉल बघत बघत हळूहळू फेरफटका मारत गेलो पुढे. आणि ह्या बांगड्यासुद्धा म्हणजे किती वर्षांआधीपासून ह्या बांगड्या मिळतात, पण तरी जत्रेतच ही घेण्याची मजा असते. आणि आईने सुद्धा ह्यातली एक बांगड्याचा जोड घेतलेला आहे. आणि त्यानंतर जत्रेत यावेळेस वाटणारी सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मला हे हेअर एक्सेसरीज, हेअर एक्सटेन्शन वाटलं. आणि फक्त 50 ते 100 रुपयाच्या रेंजमध्ये हे सगळं डेकोरेशन आपल्या डोक्याला लावायचं होतं. मी येताना घेईल म्हणजे माझ्याकडून राहून गेलं. आणि त्यानंतर जत्रेचं मेन अट्रॅक्शन म्हणजे हे इथली खाऊ गल्ली असते. सगळे खूप जत्रेत येणाऱ्यासाठी रेवडी, गुडीशेव, फरसाण, जलेबी हे खूप फॅसिनेटिंग वाटतं. लहानपणी पण मला हे खूप आवडायचं. आता सध्या खात नाही मी, पण ठीक आहे, चलो बघून मला खूप भारी वाटलं. आणि हायवेला नदीजवळच आमचं हे जिथे जत्रा भरती खंडोबाचं मंदिर आहे. आणि गर्दी इथून तरी नाही वाटत आहे, पण जेव्हा लाईन बघायला गेलो तर बरीच मोठी लाईन होती. तर दर्शन वगैरे काही केलं नाही, कारण भरपूर मोठी लाईन आहे आणि ऑलमोस्ट 8 वाजत आले. मला घरी जायचं आहे, त्यामुळे बाहेरनंच दर्शन घेतलं. आणि आता आपण निघूया. थोडीफार शॉपिंग केली यावेळेस, खूप कमी शॉपिंग केली. बाकी जिकडे राजकारणा वगैरे आहे तिकडे नाही जायचं असं मी ठरवलं, की नाही बसणार नाही, मी बसणार नाही. सो असंच थोडासा फेरफटका मारूयात आणि आपण निघूया. आणि ह्या तांब्याच्या आणि ब्रासच्या मला रिंग्स दिसल्या आणि मला एक डोक्यात आयडिया आली की मी ह्या रिंग्स म्हणून नाही पण जोडवे म्हणून वापरू शकते. आणि मी ते ॲज अ जोडवे त्यांच्याकडून बनवून घ्यायचं ठरवलं. आणि या पद्धतीनं थोडी छोटी साईज करून मी माझ्या पायात घालायला घेतले. आणि त्यानंतर घरी आल्यावर तुम्हाला दाखवते मी ॲक्च्युली काय शॉपिंग केली. तिथे तर मला व्हिडिओ काढायला जमलं नाही. सो सगळ्यात आधी ही बाऊल घेतली. 50 रुपयामध्ये कुठलीही घ्या, 2 गोष्टी होत्या. सो ही एक बाऊल घेतली. त्यानंतर व्हिडिओत वगैरे लागतील म्हणून ही एक डिश घेतली. त्याचसोबत सेम पॅटर्नमधली ही अजून एक ब्लॅक कलरची डिश घेतली. आणि ही खालची जी आहे ती आईने घेतली. सो अशा पद्धतीने 100 रुपये 4 प्लेट घेतल्या. पण ही थोडीशी खराब अशी मला प्लेट मिळाली. घाई गडबडीत तिथून मला बघायला काही झालं नाही, पण ठीक आहे चलो. व्हाईटवाली जी आहे ती मला आवडली आणि आईलासुद्धा आवडली. त्याचबरोबर हे जे ग्लास आहेत हे सुद्धा मी घेतलेले आहेत आणि मस्त आहे. याचा शेप मला खूप आवडलेला. घरात भरपूर असे झाडं आहेत, पण तरीही मला आर्टिफिशियल प्लांटर्स घ्यायलासुद्धा खूप आवडतं. आणि ही एक गोष्ट, ढीगभर झाडं आहेत घरात, पण तरी हे बॅकड्रॉपला वगैरे बॅकग्राऊंडला यूट्यूब व्हिडिओ वगैरे शूट करते, त्यासाठी हे छान यूज होऊ शकतं. आणि गंमत अशी आहे की मला हे त्या माणसाने किती रुपयाला सांगावं, किती रुपयाला म्हणजे 1000 रुपयाला सांगितलं. आणि मी म्हणलं की ह्याचा रेट काही कमी होईल का, तर मला म्हणलं फिक्स रेट आहे. मी त्याच्या बाजूला अजून एक माणूस होता, त्याला म्हणलं हे 1000 रुपयाच्या मनाने खूपच एक्सपेन्सिव्ह आहे, मला असं वाटत नाही का की तुम्ही काहीतरी रेट सांगताय मला 1000 रुपये. म्हणलं फिक्स रेट म्हणजे कळतं ना, एकच भाव, असं बोलला तो मला. आणि राधिकाताई ज्या नेहमी माझ्याकडे येतात, तुम्हाला माहीत असेल माझ्या बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये त्या असतात, त्यांनी हे किती रुपयाला आणलं असेल, जस्ट गेस करा किती रुपयाला आणलं असेल. त्यांनी 450 रुपयाला सांगितलं आणि त्यांनी 300 रुपयाला आणले. 1000 रुपये कुठे आणि 300 रुपये कुठे, सोय त्यांनी 300 रुपयामध्ये आणले. आणि सेम ग्लासची तशीच गोष्ट आहे. मला सांगितलेलं त्यांनी 750 रुपये आणि मी बार्गेन करत करत त्यांनी मला 600 सांगितलं, पण मला 600 सुद्धा खूप वाटत होते त्या काचेच्या ग्लासचे. तर राधिका त्यांनी ते सुद्धा 300 रुपयामध्ये आणलेले आहेत. आणि अशा प्रकारे माझी बार्गेनिंग स्किल खूप घाण आहे हे कळलेलं आहे. आणि पण ठीक आहे चलो, मला मज्जा येते. आणि 1-2 गोष्टी आणलेल्या आहेत, जसं की माती झाडांसाठी आणले, मी ते दाखवते वरती गेल्यावर की काय आणले. आणि 2-3 स्पून घेतले आहेत. आईसाठी हेअरस्टाईलचे जे बन होते ते घेतले. बस एवढ्याच गोष्टी घेतल्या. ही होती माझी जत्रा खरेदी यावेळेसची. होप्स तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका की माझी शॉपिंग कशी वाटते तुम्हाला. आणि चलो बाय.